माझ्या वडिलांसारखा दुसरा क्रिटिक मला आयुष्यात दुसरा कोणीच नाही मिळाला. मला त्याचं कधी वाईटही नाही वाटलं. मला इतक्या कार्यक्रमांमध्ये मी गायलो, मला कधीही माझ्या वडिलांनी सांगितलं नाही तू चांगला गायलास. माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट असे अडथळे जेव्हा जेव्हा आले माझ्या आयुष्यामध्ये, तेव्हा मी प्रत्येक खेपेला आय टूक इट ॲज अन इन्स्पिरेशन. मी चिडचिड एकाच गोष्टीवरनं करतो, वेळ नाही पाळली कोणी. मला वाटतं की इट्स अ पार्ट ऑफ डिसिप्लिन. जर तुम्ही वेळ नाही गेला तर फ्लाईट पण निघून जाते. हो, मी उभा राहिलो होतो स्टेजवर, ती म्हणले नाही बसा, नाही म्हणलं नाही कसं बसू. तर कोणतरी खालनं ओरडलं, माहिती आहे मला कोण ओरडलं ते, की अरे मिळतात ना 5 मिनिटं ह्या स्टेजवर बसायला, बसून घे. मी घरी आलो आणि खूप रडलो आजीच्या कुशीत जाऊन. मुलांचा आवाज फुटतो हो. आणि ते एक वय असतं आणि गाणाऱ्यांच्या बाबतीत त्यांना सगळ्यात जास्त हे मॅटर करतं की आपला आवाज फुटून तो कसा होणार आहे. ते मला नॅचरल जाणवलं. प्रोसेस आहे. तो काळ असतो तो फ्रस्ट्रेशनचा असतो. तुमच्या Exactly. डोक्यात एखादी गोष्ट येत असते जी तुम्हाला येत असते हम्म. आधी आणि ती तुम्हाला गाता येत नाही. त्यावेळेला तुम्हाला गुरु फार महत्वाचा आहे. तू डिवोशनल किती आहेस? मी रिलिजियस नाहीये. हॅलो, नमस्कार. आरपारच्या बॉईज टॉक या सेगमेंटमध्ये मी मैथिली तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय राहुल दादा, राहुल देशपांडे. मी तुझंही खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. राहुल दादा पाऊस घेऊन आलाय, म्हणजे पुण्यात आज एवढा पाऊस पडतोय. मला पहिला प्रश्न सकाळी उठल्या उठल्या असा पडला होता की तू काही मिया मल्हार गात होतास का, म्हणून एवढा पाऊस पडतोय का? मलाही माहिती नाही की इतका पाऊस कसा काय पुण्यात पडतोय. मुंबईत होतो 2 दिवस, तर मुंबईसारखा पाऊस पुण्यामध्ये मी पहिल्यांदा बघतोय माझ्या आयुष्यामध्ये. आणि तो थांबलेलाच नाही, रात्रभर पाऊस पडतोय. Right. सो हा सीझन मल्हारचा आहे. 2-3 कॉन्सर्ट्स मी केलेले आहेत, पण त्याचा इतक्या उशिरा परिणाम होईल मला माहिती नव्हतं. प्लीज आम्हाला मिया मल्हारनी आपण आज सुरुवात करूया असं मला वाटतं. तुझ्या आवडीचं एखादं काही गाता येईल तुला आता इथे? बोले रे पपैयरा अब घन गरजे, अब घन गरजे, बोले रे पपैयरा, बोले रे पपैया. वा. झालं, आता खडकवासला फुटलंय, अजून जे कोणते धरण आहेत सगळे फुटणार आहेत. पण हे एक अशी एक थिअरी आहे की किंवा अशी गोष्ट सांगितली जाते की जेव्हा तानसेन गायचे तेव्हा म्हणजे दीप राग त्यांनी गायला तर सगळं वातावरण किंवा सगळं आजूबाजूचं तेजोमय होऊन जायचं. तर एकतर मला हे हवंय की यात लॉजिक होतं का किंवा आहे का, आणि तू मला सांगू शकशील का की याच्यात लॉजिक कसं शोधायचं? म्हणजे मला असं वाटतं की ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मी पण लहानपणापासून ऐकल्यात आणि त्याच्यामुळे मी पण मल्हार असेल किंवा हे एक अतिशय तन्मयतेने गातो. कसं आहे की हे सगळे सूर जे आहेत आपले, हे सगळे निसर्गातूनच आलेले आहेत. सगळे 12 जे काही सूर आहेत, 7 आणि 5, तर त्याच्यामुळे आपलं संगीत हे निसर्गाशी खूप जवळीक साधणार आहे. आणि त्याच्यातनंच हा एक समयचक्र ज्याला म्हणू की अमुक अमुक वेळेला अमुक अमुक राग गायला तर तो परिणाम साधारण एक साध्य होतो. असं ह्या वातावरणामध्ये मी शिकलेलो आहे आणि मला वाटतं की ते संस्कार खूप घट्ट आहेत. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मी जर मल्हार गायला तर लगेच पाऊस पडेल, पण एक तो आपल्या संस्कारातून येणार आहे की संध्याकाळी शुभंकरोतीचे सूर पडल्यानंतर आपल्याला एक काहीतरी एक मंगलमय वाटतं. लग्नामध्ये आपण जर काय म्हणतात त्याला सनई ऐकली तर आपल्याला ती मंगलमय वाटतं, कारण आपल्यावरती ते संस्कार आहे. हेच जर मी एखाद्या वेस्टर्न माणसासमोर हे गायलो तर कदाचित तो संस्कार त्याच्यावर नसल्यामुळे तो परिणाम होईल का नाही माहिती नाही. पण कदाचित इमोशन सेम असेल ना, म्हणजे त्याला तू काय म्हणतोयस ते कळणार नाही पण त्याच्यापर्यंत त्या भावना असं खूप वेळा होतं. म्हणजे मी आता ऑस्ट्रेलियाला गायलो मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी परत माझा कार्यक्रम झाला, तर त्या थिएटरची जी मॅनेजर होती ती दुसरीकडे कामाला गेली होती. तिला जेव्हा कळलं की माझं गाणं आहे तेव्हा तिने सुट्टी टाकली आणि ती माझं गाणं ऐकायला आली. आणि तिने सांगितलं की मला काहीही कळलं नाही, जे काही शास्त्रीय संगीत जे काय असेल ते. आय डिड नॉट नो वाय आय वॉज क्राईंग, बट आय वॉज क्राईंग द एंटायर टाईम. सो त्याचा परिणाम होतो का? हो, होतो. तो कसा होतो? तो अशा पद्धतीने होतो कारण सूर हे सूरच असतात, त्याच्याकरता कोणतीच भाषा आडवी येत नाही. आणि तुम्ही जे एक्सप्रेस करता ते समोरच्यापर्यंत जर तुम्ही अतिशय मनापासून प्रामाणिकपणे ते मांडत असाल
तर ती भावना समोरच्यापर्यंत पोहोचते आणि त्यामुळे मला वाटतं की हो, इट अफेक्ट्स, बट यू डोंट अंडरस्टँड हाऊ इट अफेक्ट्स अँड वाय इट अफेक्ट्स. शास्त्रीय संगीत का कळत नसावं लोकांना? मला वाटतं की शास्त्रीय संगीत कळत नसावं कारण त्याला एक लर्निंग कर्व आहे की नुसतं जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर तुम्ही काहीही ऐकू शकता. तुम्ही एखादी सिम्फनी पण तितकीच एन्जॉय करू शकता आणि तुम्ही एखादा भीमसेनजींचं म्हणा, किशोरीताईंचं म्हणा, वसंतरावांचं म्हणा, ख्याल पण तेवढाच एन्जॉय करू शकता जर तुम्ही चांगला रसिक म्हणून एखादी गोष्ट एन्जॉय करायची ठरवली तर. पण त्याच्या पुढे जाऊन जर तुम्हाला त्याचा आनंद घ्यायचा असेल तर राग काय आहे हा बुवा, भूप म्हणला तर सगळ्यात सोपं, कसं जातो तो, वरती कसा जातो, खालती कसा येतो, कुठे थांबतो, मुक्कामाच्या जागा काय आहेत, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जरी कळल्या तरी त्याच्यातला आनंद जास्त समजून घेता येईल, वेचता येतो. तुला शास्त्रीय संगीताची गोडी कशी लागली? मला शास्त्रीय संगीताची गोडी पंडित कुमार गंधर्व यांच्यामुळे लागली आणि ती लागली ॲक्च्युली त्यांच्या निर्गुणी भजनांच्यामुळे. आणि त्याच्यानंतर मला तसाच सूर लावायचा होता. मला पूर्ण माझं जे काही आयुष्य होतं ते पूर्ण कुमारांनी व्यापून टाकलं होतं. मला तसंच त्या सूक्ष्म आत आत त्या सुरापर्यंत जायचं होतं आणि त्यांच्या सगळ्या ज्या काही कॉन्सर्ट्स असतील त्या मी सगळ्या ऐकल्या होत्या. रेकॉर्डिंग जितकी मिळतील तितकी मी ऐकली आणि उषाताई चिपलकट्टी माझ्या गुरु, मुकुल शिवपुत्र माझे दुसरे गुरु, कुमारजींचे चिरंजीव, यांच्याकडे मला ते शिकता आलं. त्याच्यामुळे मला दृष्टी मिळाली की हे कसं बघायचं आणि हे कसं वेचायचं. त्यामुळे शास्त्रीय संगीत मला हे कुमारजींमुळे आवडायला लागलं. मला असं वाटतं आणि तुझ्या गायकीमध्ये म्हणजे एक अशी गायकी मी बघितली तुझी की जिथे अग्रेशन आहे आणि एक प्रकार मी जेव्हा तुला भावगीत गाताना मी बघते. सो हा जो कायम वादाचा मुद्दा असतोच असं नाही, पण हे जे दोन वेगळे इमोशन्स आहेत तर ते जेव्हा एकत्र करण्याची किंवा आपण ज्याला फ्युजन म्हणतो की क्लासिकल संगीत आणि भावगीत, तर हे एकत्र करताना तुला काय स्ट्रगल्स फेस करावे लागतात? अजिबात नाही. मला असं वाटतं की शास्त्रीय संगीतामध्ये कोणचा तुम्ही राग गाताय, त्याच्यातली कोणची बंदिश गाताय, माझ्याकरता मी बंदिश गातो आणि बंदिशीतनं तो राग एक्सप्लोर करतो. बरोबर. तर ते गात असताना शास्त्रीय संगीतामध्ये वेगवेगळे पवित्रे असतात ज्याच्यामध्ये तू म्हणतेस तसं एक नॅचरली थोडंसं मला लईचं काम करायला आवडतं किंवा मला माझा स्वभाव तसा ॲग्रेसिव्ह नाही आहे, मी शांत आहे खूप. पण गाण्यामध्ये मला काय ताना असतील किंवा सूर लावण्याची पद्धत असेल ह्याच्यातनं कधी कधी तो पवित्रा बाहेर पडतो. पण एखादं नाट्यसंगीत असेल, नाट्यगीत असेल किंवा एखादं भावगीत असेल, त्याच्यातला भाव काय आहे ते शब्द तुम्हाला मोठे करायचे असतात. त्याच्यातलं म्हणजे सूर त्या शब्दानं श्रीमंत करतं फक्त ना. तर त्याच्यातला भाव ओळखून त्या पद्धतीने जर तुम्ही त्याच्याशी मैत्री केली तर तुम्ही त्याच पद्धतीने व्यक्त व्हाल. बरोबर. पण म्हणजे शब्दांना किती महत्त्व द्यावं गाण्यामध्ये? गाण्यामध्ये कसं आहे की शास्त्रीय संगीतामध्ये काय आहे की सूर पुढे जातात आणि त्याच्या पाठोपाठ शब्द जातात. आणि भावसंगीतामध्ये म्हणजे कोणचंही असेल, गझल असेल, ठुमरी असेल, लावणी असेल, कोणचंही चित्रपट संगीत असेल, त्याच्यामध्ये ते शब्द पुढे जातात आणि त्याच्या मागे मागे मी म्हणलं तसं ते सूर त्याला फक्त श्रीमंत करतात. तर एवढाच फरक आहे फक्त. आणि मग नंतर जेव्हा तुम्ही दोन म्हणजे आता समजा तू आणि महेश काळे तुम्ही दोघं एकत्र गायला बसलाय, तुमची गायकी वेगळी कशी ठरते? वेगळीच आहे गायकीपेक्षा. कारण मी ज्या सगळ्या लोकांकडे, ज्या मोठ्या दिग्गजांकडे शिकलोय त्यांचे जे संस्कार माझ्यावर आहेत, मी जे गाणं ऐकलंय, जे मला गाणं आवडतं त्याच्यानी मी कक्षा ठरवून घेतल्या, त्याच्यामध्ये जे सगळे येणारे गवई असतील ना ते मी माझे करून टाकले. तसंच त्याचं शिक्षण वेगळं झालं. अभिषेकी बुवांकडे तो शिकला, जडणघडण त्याची वेगळी होती. त्याच्यामुळे त्याचा हा विचार वेगळा आहे गाण्याचा आणि माझा विचार वेगळा आहे. म्हणजे आमचा गळा वेगळा आहे. आम्ही एखादी गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा ती त्याच्या संस्कारातून बाहेर येते आणि माझ्या संस्कारातून. आणि कुठेतरी हे घराणा पद्धती आणि या वेगवेगळ्या घराणा पद्धती आहेत, तर त्या मला थोड्याशा समजावून सांगशील? काही नाही, घराणा पद्धती म्हणजे काय आहे की फॉर एक्झाम्पल आता एखाद्या शाळेमध्ये आपण जसं शिकतो तर
प्रत्येक शाळेची शिकवण्याची पद्धत वेगळी असते, पण विषय तोच असतो. तुम्ही जसं बरोबर. त्याच्यातनं बाहेर पडता तसं मी जर कर्नाटक हायस्कूलमध्ये शिकलोय तर मी सांगतो की मग कर्नाटकचा आहे. मी इंग्लिशच शिकलेलो असतो किंवा मी तोच विषय शिकलो असतो. फक्त शिकवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी वेगळी असते. आणि कसं आहे की प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते घराणी कुठे कुठे झाली की संस्थानं होती. ग्वाल्हेर असेल, आग्रा असेल, जयपूर असेल, त्या त्या ठिकाणी ती ती गायकी, त्या पद्धतीची गायकी मोठी झाली. आणि त्याचे जे खलिफा म्हणतो म्हणजे ज्यांनी ती गायकी पुढे आणली म्हणजे अब्दुल करीम खान साहेब असतील, किराणा घराण्याचे. सो त्याच्यात त्यांचे जे काही सगळे शिष्य असतील, त्यांचे शिष्य असतील, ते त्यांच्याच पद्धतीने पुढे आलेले आहेत. बरोबर. तसं मला आता असं वाटतं की हे खूप डायल्यूट झालंय की आज मला किशोरीताईंचं गाणं ऐकायचं असेल तर अवेलेबल आहे. आज भूप मी किशोरीताईंचं ऐकू शकतो, आज मी वसंतरावांचं ऐकू शकतो, आज कुमारजींचं ऐकू शकतो, बडे गुलाम अली खासाहेबांचं ऐकू शकतो, अश्विनीताईंचं, अनेक माझ्यासमोर एक्झाम्पल आहेत. बरोबर. तर त्याच्यामुळे त्याच्यातलं मी माझ्या प्रकृतीला काय झेपेल, मानवेल आणि मला काय गावंसं वाटेल हा प्रत्येकाचा विचार प्रत्येकाने करायचा असतो. आणि मला वाटतं त्याकरता गुरु पाहिजे. की इंटरनेटवरती तुम्हाला जे काही सगळं नुसतं अवेलेबल आहे ऐकण्याकरता, त्याच्यातनं तुम्ही शिकू नाही शकत. पण मग गुरु शोधायचा कसा? मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला खरंच ती ओढ असते ना की मला एक ही गोष्ट शिकायची, तेव्हा तेव्हा ती लोक तुम्हाला सापडत जातात. हो, म्हणजे शोधावी लागत नाही. तितकी ओढ पाहिजे तुम्हाला मनापासून. गाण्यामध्ये गुरु बदलण्याची एक पद्धत असते आणि असं म्हटलं जातं की गुरु बदलल्यामुळे तुमचं गाणं किंवा कुठलीही कला आणखी जास्त खुलते आणि अजून त्याला एक वेगळी दिशा मिळतात, कळतात. तर यावर तुझा किती विश्वास आहे आणि तुझे गुरु कसे राहिलेत आतापर्यंत? कसं आहे, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळे गुरु तुम्हाला मिळतात. म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण पंडित गंगाधरबाबा पिंपळकरांकडे झालं, ज्याला विद्यालयीन शिक्षण म्हणूयात आपण, की रागाची ओळख म्हणू, त्या त्या रागातले काही ख्याल असतील किंवा बंदिशी असतील, याचं बुनियादी म्हणजे सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण ते त्यांच्याकडे झालं. त्याच्यानंतर मी उषाताई चिपलकट्टींकडे शिकायला लागलो, कारण मला मी म्हणलं तसं कुमारांचं शिकायचं होतं. बरोबर. आणि त्याच त्याच्या पुढे मुकुल काका मला मिळाले. बरोबर. सो विचार प्रवाह माझा तोच होता. बरोबर. की मला तेच गाणं शिकायचं होतं. ह्याला छेद देणारं जर काही मला शिकायचं असेल किशोरीताईंचं, ते मला करायचं नाही. मला ते आवडतं गाणं ऐकायला, पण मी जर ते शिकायला लागलो परत, तर मी जे शिकलोय आणि ते जे मला ग्रहण मी करतोय, ह्याच्यामध्ये कुठेतरी एक कॉन्फ्लिक्ट येतो. बरोबर. कारण तो जो गुरु असतो तो त्याच्या पद्धतीचं शिकतो. म्हणजे त्याचा विचार तुम्हाला सांगतो, त्याचा विचार तुम्हाला काय म्हणतात त्याला आत्मसात करून तुम्ही तो वेगळा ठेवू शकता का तुमच्या ह्याच्या जे तुम्ही शिकलाय त्याच्यापासून, किंवा मग ते कसं तुम्ही एकत्र आणू शकता. त्यामुळे सुरुवातीला असं म्हणतात की गुरु बदलू नये, फार जास्ती बदलू नये. हा, कारण नाहीतर मग गोंधळ होता. कारण ही विचार प्रणाली असेल, ही असेल, तर त्याच्या दोघांचा कुठेतरी ताळमेळ जोडण्याकरता तुमचं तितकं काय म्हणतात, तुम्हाला तितकी मॅच्युरिटी पाहिजे, प्रगल्भ तुम्ही तितके पाहिजे. आणि मला वाटतं की विद्यार्थ्याला कळलं पाहिजे की आपल्याला गुरुकडनं काय हवंय, किंवा तू जसं म्हणालास की डोळसपणे शिकलं पाहिजे 100% कुठल्याही गुरुकडनं आपण शिक्षण घेताना. बरोबर. खूप छान विचार आहे ऍक्च्युली. तू थोडासा वेगळ्या विषयाकडे मी येते की तुझी गायकी, शास्त्रीय संगीताचा तुझा इतका गाढा अभ्यास, हे सगळं असूनही लॉकडाऊन मध्ये तू एक चॅनल सुरू केलंस आणि त्या अनुषंगाने तू तुझ्या गायकीमध्ये सतत एक्सपेरिमेंट्स केलेले मला जाणवतात. म्हणजे तो जो एक कन्झर्वेटिव्ह थोडासा अप्रोच असतो टुवर्ड्स क्लासिकल, कुठचंही क्लासिकल गायकी असेल कोणाचीही, तर तो तुझा अप्रोच मला कधीच दिसत नाही. म्हणजे मला तू कायम नवीन काहीतरी प्रयत्न करताना दिसतोच नेहमी. तर तुझ्याकडे हे कुठून आलंय आणि तुला असं का करावं असं वाटतं? मला असं वाटतं की हे माझ्या मला रक्तात मिळालं आहे की जे सगळं चांगलं आहे ते एक्सप्लोर करायला काय हरकत आहे. आणि मला मी जेव्हा शाळेत शिकायचो किंवा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी खूप ऑर्केस्ट्राच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. त्याच्यानंतर गझला मी गायचो, खूप गायचो, हिंदी फिल्ममधली गाणी गायचो. पण मी
मधल्या काळामध्ये 12 वर्ष स्वतःला लिटरली त्याच्यापासून बाजूला ठेवलं आणि रोज काय जो असतो 8-10 तास रियाज तसा केला. आणि लॉकडाऊनमध्ये काहीच काम नव्हतं कुणाला आणि यूट्यूब चॅनल मी जेव्हा सुरू केला तेव्हा मला स्वतःचं गाणं आवडायचं नाही आहे परत रेकॉर्डिंग ऐकायला. मला माहिती होतं मी काय चुका करतो अमुक तमुक, त्याच्यामुळे मला ते फक्त चुकाच दिसायच्या आणि त्या बिकॉज ऑफ दॅट मी कधी ती रेकॉर्डिंग आणली नाहीत. आणि मग ते यूट्यूब चॅनल काढल्या तर माझी काहीतरी गाणी पाहिजेत, तर मी माझ्या ऑर्गनायझर्सला फोन केले की मला तुम्ही रेकॉर्डिंग द्याल का. तर कुणीच मला रेकॉर्डिंग दिलं नाही आणि मला मुळीच त्याचा राग नाही आला. मला असं वाटलं आता काय करू. तर मग मी असंच बसलो होतो. मला नीट वाजवताही येत नाही कीबोर्ड किंवा हे, पण तेव्हा कोणी साथीदार नव्हते. सो मी ठरवलं की लग जा गले आपण गाऊयात पहिलं. काही तसेही सबस्क्रायबर्स नव्हते, म्हटलं कोण ऐकणार आहे. आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया यायला लागल्या. आणि तेव्हा असं होतं की मला सॉफ्टवेअर माहिती नव्हतं, कसं ऑपरेट करायचं, काहीच माहिती नव्हतं. मग मी ते खूप गुगलवरनं बेसिक शिकलो, यूट्यूबमधनंच, की लॉजिक कसं वापरायचं, कशी फाईल ओपन करायची इथपासनं. आणि माझंच मी करायला लागलो. आणि मग ते कुठे एडिट करत बसायचं, त्याच्यामुळे मी सगळंच्या सगळं टाकायचो आणि मग त्याच्यात चुका असायच्या तर त्या तशाच ठेवायचो मी, कारण कंटाळा यायचा मला. आणि मला इतक्या सुंदर प्रतिक्रिया आल्या की अरे राहुल देशपांडे पण चुकतात आणि लोकांना ती फार गोष्ट आय थिंक कुठेतरी ह्युमननेस तो भावला की ओ इट इज ह्युमन टू मेक मिस्टेक्स. पण तुला असं वाटतं का की आजकाल तो जो रॉनेस डेव्हलप करतायत लोक मुद्दाम डेलिबरेटली, म्हणजे फ्लॉलेस गाणं जे आपण आतापर्यंत ऐकत आलोय लता मंगेशकर, आशा भोसले यांचं, पण आता आवाज थोडेसे चिरकतात, आवाज थोडेसे इकडे तिकडे होतात सूर, पण ते लोकांना आवडतंय. कारण पण त्याचं असं सांगितलं जातं की आपण आपल्यासारखे ते गायक गातायत असं वाटतं लोकांना, किंवा हे जे गातायत ते आपणही गाऊ शकतो अशी फिलिंग असते. आणि म्हणून ते जास्त रिलेटेबल होतं, ते जास्त व्हायरल होतं, शेअर केलं जातं. तुझ्या याबद्दल काय ओपिनियन? मला हे काही माहिती नाहीये, पण माझं मत असं आहे की रिलेटेबल असण्याकरता गायचं आपण का चांगलं गाण्याकरता गायचं. माझं मत हे चांगलं गाण्याकरता गायला पाहिजे. मग त्याच्यातनं मला व्ह्यूज मिळत आहेत का नाही. मला वाटतं की सगळी जी काही सांगीतिक मूल्य असतील कोणत्याही गोष्टीची, ती जर जपली आणि ह्या गोष्टी तुम्ही एक्सपेरिमेंट केल्यात, अर्थात तू म्हणतेस ते चांगले म्हणूनच लोक ऐकतात, मग कोणाला तरी वाटत असेल आपण पण गातो, आपण असं गाऊ शकतो म्हणून असेल, तर त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या पडताळून बघायला पाहिजेत. पण माझ्याकरता जर त्याच्यामध्ये म्युझिकॅलिटी असेल तर मी त्याच्याकडे खूप बारकाईने बघू शकतो. पण जर म्युझिकॅलिटी नसेल तर मी नाही ऐकू शकत. बरोबर. आता काही उदाहरणं अशी आहेत की गाण्याचं शिक्षण घेणं, म्हणजे आता अजय अतुल यांनी गाण्याचं शिक्षण प्रॉपर असं घेतलं नव्हतं असं बरेचदा बोललं जातं. तर मग हे गाण्याचं शिक्षण घेणं किती महत्वाचं आहे? मला वाटतं तुम्हाला ओळख होते, दुसरं काही नाही. आता किशोरदा असतील, किशोर कुमार, ते कुठे शिकले होते? बरोबर. पण शिकून पण येणार नाही अशा पद्धतीचा आवाज पण, अशा पद्धतीचा डायनॅमिक्स पण, प्रत्येक गोष्ट होती त्यांच्याकडे. सो शिकायलाच पाहिजे का? नाही. पण शिकल्यानंतर तुम्हाला जसं म्हणतो, जर तुम्ही लिहायला शिकला नाही तर तुम्हाला विचार येणार नाहीत असं नाही. तुम्हाला तुमच्या पद्धतीने ते मांडता येतीलच, पण लिखाण शिकल्यानंतर तुम्हाला चांगलं काहीतरी वाचता येईल आणि त्याच्यातनंही काहीतरी सुचेल. तसं मला वाटतं की संगीताचं शिक्षण असं आहे की इट विल ओनली ॲड टू युअर स्किल सेट. की म्हणजे इतकी वर्ष तुम्हाला शिकायला पाहिजे वगैरे असं काही ह्याच्यामध्ये मापदंडच नाही आहे. त्यामुळे जर ते शिक्षण तुम्ही घेतलं तर तुमच्या भात्यामधले भान थोडेसे वाढतात, एवढंच. बरोबर. आणि रियाजाबद्दल पण असं असतं की 8-8, 10-10 तास रियाज करणं हे खूप लोकांसाठी, मला वाटतं असं एकदम काहीतरी रॉकेट सायन्स असल्यासारखं वाटतं लोकांना. तर तू हे केलेलं आहेस आणि आता तुझं म्हणणं आहे की तू हे आता करतही नाहीस, तर याच्यामध्ये मला फरक सांग. की नाही, एक रियाजाचं वय असतं आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, भीमसेनजींनी इतका रियाज केला किंवा अजून कोणी केला असेल, मी इतके तास रियाज केला. डोळस रियाज अतिशय महत्वाचा असतो आणि तो गुरुनी सांगणं महत्वाचं असतं. याच्यामध्ये टेम्पलेट काही नाही आहे आणि याच्यामध्ये शॉर्टकट नाही आहे.
की मी म्हटलं तसं आवाज तयार करण्याकरता, व्हॉइस कल्चर करण्याकरताचा जो रियाज आहे आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये, वेस्टर्नचा वेगळा आहे, स्केलवरती ते गातात. मग त्यांच्याकडे वेगवेगळे स्केल करतात, टेनॉर्स असतील, सोप्रॅनोज असतील, असे वेगवेगळे वेगळ्या फ्रिक्वेन्सीमध्ये गाणारी लोक असतात. बरोबर. आपला सुराचा रियाज हां, त्याच्यामुळे तो आवाज खुलवण्याकरता जो ते वय मी म्हटलं तसं की तो तुमच्या विशीमध्ये आणि असंच व्हायला पाहिजे. आता जर मी असं 8 तास बसलो, मी बसलो तो याच्यात आपल्या लॉकडाऊनमध्ये वेळ होता म्हणून 5-6 तास, आणि नंतर कळलं की अरे माझा आवाज जड होतोय. तर आता त्याची गरजच नाही आहे. आता एखादी गोष्ट मला जर येत नसेल तर मी तेवढ्याच पुरतं जर ती काय म्हणतात त्याला गळ्यातनं काढून बघितली तर ती येते, ती साफ होते. त्यामुळे मी म्हणतो तसं डोळसपणा फार महत्त्वाचा आहे की एकतर झाला हा रियाज तुमच्या स्किल सेटचा आवाज, मग त्याच्या पॉसिबिलिटीज काय असतील त्या तुम्ही तुमच्या पडताळायच्या असतात. एक झाला रियाज हा रागाचा, बंदिशीचा, त्याच्यावरती तुम्ही कसा विचार करता, एखादी बंदिश तुम्ही कशी खोलवता, खोलणं असतं, बंदिश खोलणं म्हणतात त्याला. एक खोलता आली तुम्हाला ना की सगळ्या येतात. इट्स लाईक एक साधे तो सब साधे. तर तो एक असतो. म्हणजे मला वाटतं की हा जो रियाज असतो, मी म्हटलंय तसं तो एका वयाचा असतो तुमचा आवाज तयार करण्याकरता. मग मी हा जो रियाज सांगतो याला चिंतन म्हणतात की काय पॉसिबिलिटीज असू शकतात आणि ह्या मी कशा एक्सप्लोअर करू. प्रत्येक खेपेला ते डोक्यात चालू असतं. आणि तिसरी अवस्था अशी असते ज्याला मनन म्हणतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच नाही करायला लागत. 24 तास ते आतमध्ये सुरू असतात. तर मी जरी बोलत असेल तरी कुठेतरी काहीतरी माझ्या मनामध्ये चालू असेल. सो ती प्रोसेस जेव्हा ऑटोमॅटिक व्हायला लागते ना तेव्हा, आणि ती सातत्याने जेव्हा व्हायला लागते तेव्हा तुमचं गाणं सुरू होतं. तोपर्यंत नाही होत. तोपर्यंत तुम्ही कोणत्या तरी इम्प्रेशनमध्ये असता आणि तुम्ही ते ट्राय करत बसता. सो गाणं सुरू होण्याची वेळ जी आहे ही मनन तुमचं चालू झाल्यानंतरची आहे. किती सुंदर बोलतोस तू. अजून एक गोष्ट असते, म्हणजे मला याबद्दल खूप असं कुतूहल आहे की मुलांचा आवाज फुटतो आणि ते एक वय असतं आणि गाणाऱ्यांच्या बाबतीत त्यांना सगळ्यात जास्त हे मॅटर करतं की आपला आवाज फुटून तो कसा होणार आहे. तर एकतर तुझ्या बाबतीत जेव्हा हे घडलं आणि तेव्हा तू गाणं शिकत होतास आणि तेव्हा तुझा एक स्ट्रगल किंवा तू काय फेस करत होतास त्या सगळ्या बाबतीत, आणि ओव्हरऑलच आवाज फुटणं ही प्रोसेस काय, म्हणजे नॅचरल प्रोसेस आहे. तुमचा आवाज फुटून साधारण जी काही सुरुवातीला तुमची पट्टी असते काळी 4 काळी 5 मुलींसारखी, तो आवाज क्रॅक झाल्यानंतर, फुटल्यानंतर साधारण काळी 2 पांढरी 2 जो काय तुमचा नॅचरल बोलण्याची पट्टी आहे त्याच्यामध्ये तो स्थिरावतो. आणि त्याला एक अतिशय ऑनेस्टली त्याला 4 ते 5 वर्ष लागतात सेट व्हायला. 4 ते 5 वर्ष हा खूप मला हे मोठा काळ आहे. मुकुल काकांनी सांगितलं होतं की वेळ दे तू, असं इतका हे नको करूस. आणि तो काळ असतो जो फ्रस्ट्रेशनचा असतो. तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट येत असते जी तुम्हाला येत असते आधी आणि ती तुम्हाला गाता येत नाही. तो त्यावेळेला तुम्हाला गुरु फार महत्वाचा आहे की कशा पद्धतीने रियाज करायचा, म्हणजे सेन ठेवण्यासाठी. कारण एखादी जागा आपण म्हणजे 2-1 वर्षात तुम्ही गाऊ शकता पण तो पूर्णपणे सेट व्हायला 4 ते 5 वर्ष लागतात. आणि मग अशा पिरियड मध्ये बरीचशी मुलं गाणं सोडत वगैरे असतील का? सोडतात ना. म्हणजे तुमचा पेशन्स ट्राय होत असेल लिटरली. मी म्हटलं तसं नाही, याला शॉर्टकट नाहीये आणि लॉंगकट पण नाहीये. तो रस्ता आहे त्याच्यावरती तुम्हाला चालायचं असतं, तुम्ही पळू नाही शकत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या गुरुने अमुक केलं म्हणून आपण, एव्हरीवन इज युनिक. प्रत्येकाचा व्होकल कॉर्ड्स वेगळे आहेत, जे तुम्ही प्रोड्यूस करता ते वेगळं आहे. त्याच्यामुळे हा स्ट्रगल हा प्रत्येकाचा युनिक असतो की मी अशा पद्धतीने केलं म्हणून तुला जमेल का, तर नाही. तुला रस्ता हा स्वतःला शोधायला लागतो. जो काही एक हायवे म्हणून असतो ज्याच्यावरती सगळे चालतात, त्याच्यावरती तुम्हाला गुरु घेऊन जातात, पण तुम्हाला कडेवर नाही घेऊन जाऊ शकत कारण तोच रस्ता तुम्हाला चालायला लागतो. तू डिवोशनल किती आहेस? मी रिलिजियस नाही आहे पण डिवोशनल आहे. मला वाटतं की जेव्हा तुम्ही या डिसिप्लिनमधनं येता ना शास्त्रीय संगीताच्या,
तेव्हा यू लर्न टू रिस्पेक्ट युअर एल्डर्स. आणि पूर्णपणे स्वतःला सरेंडर केल्याशिवाय ही गोष्ट साध्य होत नाही. मग ते तुमचे गुरु असतील आणि नंतर तुम्हीच तुमचे गुरु होता. म्हणजे मला आठवतंय बेबीताईंनी मला सांगितलं होतं, रोहिणी भाट्यांनी, माझ्या आजोबांकडे शिकायच्या गाणं त्या, आणि दर गुरुपौर्णिमेला त्या घरी यायच्या. तर तेव्हा मी शिकत होतो. त्या म्हणल्या, राहुल, तू प्रामाणिकपणे रियाज करतोस ना, तोच तुझा गुरु होईल आणि त्याच्यातनंच तुला गाणं येईल नंतर. मला तेव्हा ते कळायचं नाही. पण आता अशी अवस्था येते की तुम्हीच स्वतःला खोडून काढता प्रत्येक वेळेला. आणि जर तुम्हाला ते डिवोशन नसेल त्या सुरांविषयी, त्याच्या, आणि जसे जसे तुम्ही रियाज करता, जसे आत जायला लागतात, की डोळे मिटल्यानंतर तुम्हाला एक वेगळं जग दिसायला लागतं ना, तसं तुम्ही जितके आत त्या सूक्ष्म सुराचा शोध घेता, तुम्हाला ती ओढ लागते. आणि मग जेव्हा कधीतरी एखाद्या वेळेला तो दाखवून देतो की अरे हे काय आहे, आणि ती अनुभूती असते, ती प्रत्येकाची वेगळी असू शकते. किंवा मला मे बी अजून खूप काही मला एक्सप्लोर करायचं असेल, मला अजून अनुभवायचं असेल, पण तो प्रवास सुरू होतो. आणि तो प्रवास ह्या काय म्हणतात त्याला, स्वतःला पूर्णपणे समर्पित केल्यानंतर, शरण गेल्यानंतरच तो सुरू होतो. म्हणजे तुम्ही कोणी नसता. म्हणजे मला असं कायम वाटतं की जेव्हा जेव्हा माझं गाणं होतं, कधी कधी लोक खूप रडतात, उठून उभे राहून टाळ्या वाजवतात. मी प्रत्येक खेपेला सांगतोय, तेव्हा डोळे मिटल्यानंतर माझे आजोबा माझ्या डोळ्यासमोर येतात, माझ्या कानात तो आवाज येतो की बाळा, तुला काही येत नाही, माहिती आहे ना तुला. आणि ही विनम्रता नसते, ही काय रिअलायझेशन असतं की हे नाही, मला अजून खूप काही करायच्यापेक्षा अनुभवायचं. सो या प्रेक्षकांचे प्रतिसाद किती महत्वाचे असतात एखाद्या कलाकाराला? प्रतिसाद, मी काय म्हणतो ना, की ही ऊर्जेची देवाणघेवाण आहे. ती समोरनं तुम्हाला त्या पद्धतीने ऊर्जा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गिव्ह अँड टेक होणारच नाही. मग इट्स लाईक सिंगिंग इन हिअर वेअर देर इज जस्ट नो वन एल्स. तुम्ही तुमचेच गाताय. आणि तुम्ही कधी, मला असं कायम वाटतं की जेव्हा तुम्ही स्टेजवरती गाता तेव्हा देर इज अ कॉन्ट्रॅक्ट. असं कोणचं जर गायक म्हणत असेल मी स्वतः करता गातो, तर खोटं बोलतो. तुम्ही तुमच्यामध्ये असताना, जेव्हा तुम्ही नाटक बघता तेव्हा तुम्हाला सगळ्याची, तुम्हाला माहिती आहे ना ही स्पेस काय आहे. शेजारच्याने डायलॉग म्हणला तरच मी तबलजीने वाजवायला पाहिजे, हे तुम्ही तुमच्यात नसता. तुम्ही बरेच तुमच्यामध्ये असता, तुम्ही स्वतःला विसरायचा प्रयत्न करता, पण तुम्हाला हे भान असतं की समोर कोणतरी बसलंय आणि मी त्यांच्याकरता गातोय. जर तुम्हाला तुमच्याकरता गायचंय, घरी बसा, देवळात बसा, देवाकरता कुठेच तुम्हाला काही आडकाठी येणार नाही. पण मला हा कायम, यू आर नॉट अन एंटरटेनर, नो डाऊट, की तुम्ही तिथे फक्त एंटरटेनर नाही आहेत, थोडंसं प्रबोधन ज्याला म्हणतो. की मला कायम वाटतं की एक शांतता ह्याच्यामध्ये, देयर इज अ लॉट ऑफ पीस. जेव्हा तुम्ही गात असता, शास्त्रीय संगीत असेल किंवा व्हॉट एव्हर, त्याच्यातनं द एंटायर गोल इज टू एलिव्हेट द लेवल ऑफ कॉन्शियसनेस अ लिटल. लोकांना त्याच्यातनं पूर्ण त्यांचं मन पालटतं त्या 3 तासामध्ये. ती ताकद आपल्या संगीतामध्ये आहे. आणि यू आर अ मीडियम. त्याच्यामुळे याच्यावर बसल्यानंतर मी काय म्हणतो की तुम्ही जितकी मला ऊर्जा द्याल त्याच्या 25 पट मी तुम्हाला ऊर्जा देईन. तुम्ही नाही दिलीत तर टाळी पण वाजवू नका. तेवढा आता माझा हक्क आहे लोकांवरती, की इतकं मला लोकांनी दिलेलं आहे प्रेम. त्या प्रेमाच्या हक्कापोटी मी हे त्यांना सांगतो की वा, चांगलं ऐकायचं ना तुम्हाला, तर मग तुमची जबाबदारी आहे की रिसीव्ह करा. माझा हा प्रश्नच होता की एक चांगलं श्रोता कसं बनावं. सोपं आहे. आज जे मी बघणार आहे ह्याच्यातनं मला फक्त आणि फक्त पुरेपूर आनंद लुटायचा आहे. ह्या एका बैठकीतनं, ह्या भावनेतनं जेव्हा तुम्ही काहीही बघता किंवा ऐकता तेव्हा तुम्हाला त्याच्यातनं फक्त चांगलंच मिळतं. त्याच्यातल्या वाईट किंवा ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नाही त्याच्यावरती तुम्ही बोट ठेवत नाही, कारण तुम्हाला ते नको असतं. तुम्हाला त्याच्यातनं जे चांगलं असतं तेच फक्त तुम्ही ग्रहण करता. बरोबर. सो अशा भावनेतनं तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट बघता किंवा ऐकता, मला असं वाटतं की तोच एक
चांगला रसिक होऊ शकतो. बरोबर. बाहेरच्या देशात कुठेतरी तू एक शो करत होतास आणि तिथे खूप वाईट अनुभव तुला आला. म्हणजे तो एक रेकॉर्डिस्ट होता जो चांगल्या पद्धतीने त्यांनी तुम्हाला रिस्पॉन्ड केलं नाही, तुमचं ऐकत नव्हता. मला याकडे यायचंय की इथे जेव्हा लोक असतात तेव्हा लोकांचा एक अप्रोच असा असतो की बाहेर बापरे हे किती बाहेर शोज करतात आणि किती छान पद्धतीने त्यांचं सगळं म्हणजे त्यांना वेलकम केलं जातं, किती छान. पण खरी परिस्थिती एकतर तशी असते का, हा प्रश्न आहे माझा, की स्ट्रगल किती करावा लागतो जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशात जाऊन गात असता? मला असं वाटतं सुरुवातीच्या काळात तो स्ट्रगल असतो, नो डाऊट. पण हे वाटणं लोकांना की बाहेर हे गायलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही मोठे, तर शून्य मार्क घ्याला. तुम्ही तुमच्या काय जिथे तुमचा जन्म झाला आहे, माझ्यासाठी ही माझी माती आहे, भारत हा माझा देश आहे, इथे मी जितका गाईन, इथे जितकं मला प्रतिसाद मिळतो तिथे भारतीय लोकच येणार आहेत माझ्या कार्यक्रमात. तिकडची लोक आली तो बोनस आहे मला, तो त्यांच्याकरता बोनस आहे. आतापर्यंत मला असं वाटत होतं की यांनी पण ऐकावं का, माझं हे गाणं आहे, जी लोक समोर बसली ती माझी, आणि त्यांना प्रामाणिकपणे आनंद देण्याचं काम हे माझं आहे, जे मला त्यावेळेला जमेल तितपत. सो ज्यांना असं वाटतं ना की परदेशी गाऊन आलेत, काय मोठा तीर मारलाय, परदेशी जाऊन आले, काय एवढं झालंय. परदेशामध्ये जी साधारण जर 1000 लोक येत असतील तर खूप असं मानलं जातं. वसंत उत्सवाला 8000 लोक येतात पुण्यामध्ये, 8 पट आनंद मिळतो मला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठे गातोय हे महत्वाचं नाही, कसा गातोय हे महत्वाचं आहे. तू वसंतोत्सवचा उल्लेख केलास, काय भावना आहे या शो बद्दल तुझ्या? मला खरंच वाटतं की मी जेव्हा सुरू केला वसंतोत्सव तेव्हा मला असं कायम वाटायचं की इतके मोठे महोत्सव होतात पुण्यामध्ये, आणि हे माझे जे आजोबा होते ते इतके संपन्न होते, कोणताही गाण्याचा प्रकार त्यांनी कधीही त्याला गौण मानला नाही, प्रत्येकावरती निरातिशय मनापासून प्रेम केलं आणि तितक्याच तन्मयतेने गायले. म्हणजे एखादी गझल जे ते ज्या पद्धतीने त्याचा उलगडा करायचे, नुसतं गाऊन नव्हे तर बोलून पण, लावणी ज्या पद्धतीने सादर करायचे, नाट्यसंगीत तर म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठच होतं, शास्त्रीय संगीत पण जे त्यांना मिळायला हवं होतं ते त्यांना मिळालं नाही हे प्रत्येक जण म्हणतं. मला असं वाटत होतं की त्यांच्या म्युझिकल ह्या कॅरेक्टरिस्टिकला शोभेल आणि साजेल असा एखादा फेस्टिवल व्हायला पाहिजे, आणि म्हणून वसंतोत्सव मी केला, जिथे जे चांगलं मला वाटतं, जे श्रवणीय आहे, जे प्रेक्षणीय आहे, जे मला आवडतं एक रसिक म्हणून, ते मी पुणेकरांना आणि बाहेर पण पुणे इतका बाहेर मोठा होत नाही तो, पण म्हणून मी तो सुरू केला. आणि आज वसंतोत्सव आता गेली 17-18 वर्ष चालू आहे, आणि ह्यावेळेला काय वेगळं असणार आहे हे ह्याकरताच लोक जास्ती येतात. वाव. सुरुवातीच्या काळात मला वाटतं नाना पाटेकर यांनी तुला खूप साथ दिली. मला ऐकायला आवडेल की एकतर हे कॉम्बिनेशन माझ्यासाठी नवीन होतं जेव्हा मला हे कळलं. नाना म्हणजे वडिलांसारखे, वडीलच दुसरे माझे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि मुंबईचा जो पहिला वसंतोत्सव केला मी, त्याच्यामध्ये सेट कसा पाहिजे पासून, म्हणजे लिटरली आपल्या ऑडिटोरियममध्ये येऊन कुठे खिळा आहे का, झाडण्यापासून नानांनी सगळं केलं. आर्टिस्ट सगळे जे आहेत ते सगळं त्यांनी बघितलं होतं. आणि त्याच्यानंतर जो पुण्याचा झाला त्याच्यात आबिदा परवीन असतील किंवा गुलाम अली खासाहेब असतील, किशोरीताई असतील, जाकीरजी असतील, शंकरजी असतील, सगळ्यांची ते स्वतः वैयक्तिक बोलले होते. आणि एकट्या माणसाने ते सगळं उभं केलं पहिली 2 वर्ष. आणि नंतर मला म्हणले तुला जेव्हा लागेल तेव्हा मी आहे, पण इथे व्यक्तिपूजा नाही पाहिजे मला. म्हणून त्यांनी, पण ते आहेतच, म्हणजे दरवर्षी मी त्यांना सांगतो, कधी कधी येतात, जेव्हा वेळ असतो तेव्हा येतात, नाही येत, पण तो जो काय म्हणू, पाठीवरती हात कायम असतो. आणि हे किती महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. म्हणजे माझा प्रश्न हाच होता की जेव्हा मी विचार करत होते तेव्हा की संगीत क्षेत्रातले गुरु सोडून राहुल दादाचे गुरु कोण आहेत, तर तेव्हा मला हे उत्तर मिळालं की नाना पाटेकर. मला असं वाटतं की खूप शिकलो मी त्यांच्याकडनं आणि अजूनही शिकतो. की अतिशय महत्वाची गोष्ट मला त्यांनी जी सांगितली, जी माझ्या डोक्यामध्ये फिट बसली, ते म्हणले की फजितीला कधी घाबरू नकोस, फजिती पण सेलिब्रेट करायला शिक.
आणि त्यामुळे मला असं वाटतं की चुका तर माणसांकडनंच होतात ना. आपण थोडीच का वरनं आलेलो आहोत. आपण आपण वी आर जस्ट वी आर ह्युमन बिईंग्स. त्यामुळे कधीतरी पडलो तर आपण स्वतःला परत एकदा वरती काय म्हणतात त्याला उठायचं आणि परत चालायला लागायचं. त्याच्यामध्ये काही गैर नाही. प्रत्येकजण चुकतो. त्याच चुका करणं मला असं वाटतं की त्या मी टाळतो. मी प्रत्येक खेपेला सांगतो मी नवीन चुका नवीन करतो. चूक. किती छान. तू टेनिस पण खेळायचास. हां, शिकायचो मी. शिकायचो. आणि सीए हा खूप पण मी मोठा. सीए केलं नाही. मी फाउंडेशन पास झालो. हम्म. आर्टिकलशिप केली 2 वर्ष. पण आता ते सगळ्यांना माहिती आहे काय-काय झालं आणि कसे Right. भाई काकांनी मला हे केलं. पण तुला सीए का करू वाटलं? त्या At the काळामध्ये first असं होतं शाळेमध्ये जेव्हा सगळे माझ्या बरोबरची मुलं होती, place. की काहीतरी सायन्सचा तर मला अजिबात ओढाच नव्हता. इतका हुशारही नव्हतो मी. पण मला कुठेतरी असं वाटत होतं की फायनान्शियली आपण इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे. मग हम्म. त्याच्याकरता काय? तर मला सीए करायचं होतं. हम्म. लहानपणापासून पण 7वी-8वी पासून. घरून म्हणजे काय आता बऱ्याचशा घरांमध्ये असं असतं की नाही नाही गाणं वगैरे नको, तू हां. आपला तुझा अभ्यास कर, शिक, मोठा हं. हो. पण असं प्रेशर कधी होतं का तुझ्या घरातनं की नाही नाही तू गाणंच शिक? नाही, मुळीच नाही. म्हणजे तुला. पूर्णपणे ॲक्चुअली माझ्या आई-वडिलांना, आजीला असं वाटत होतं की मी सीए पण करावं. हम्म. पिंपळखरे बुवांनाही असं वाटत होतं की तू सीए कर आणि नंतर गाणं कर. हम्म. पण अशी अवस्था आली की मला दोन्ही करणं शक्य नव्हतं. शक्य नव्हतं. मग मी तेव्हा विचारलं आई-बाबांना आणि आजीला की काय करू? तुझ्या आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट होता जेव्हा 100%. तू 100%. स्विच केलंस. असा टर्निंग पॉइंट पुन्हा कधी आला का? माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट मला वाटतं की असे अडथळे जेव्हा आले माझ्या आयुष्यामध्ये ना, हम्म. तेव्हा मी प्रत्येक खेपेला आय टूक इट ॲज अन इन्स्पिरेशन. हम्म. मला आठवतं एका मोठ्या महोत्सवामध्ये मला प्राईज मिळालं होतं. काहीतरी काय म्हणतात त्याला उदयोन्मुख गायक अमुक आणि त्या स्टेजवरती मी गेलो आणि ज्या स्टेजवर माझे आजोबा मरेपर्यंत गायले. हम्म. तर तिकडे मी गेलो आणि मालिनीताईंच्या हस्ते मिळत होतं. तर मी खूप त्यांच्याविषयी मला खूप आदर. मी उभा राहिलो होतो स्टेजवर. तर ते म्हणले, "नाही बसा." नाही म्हणलं, "नाही, नाही, कसा बसू?" तर कोणतरी खालनं ओरडलं. माहिती आहे मला कोण ओरडलं ते, की "अरे मिळतात ना 5 मिनिटं ह्या स्टेजवर बसायला, बसून घे." बसलो नाही मी आणि मी घरी आलो आणि खूप रडलो आजीच्या कुशीत जाऊन आणि सलग 10 तास रियाज केला. सलग. आणि 4 वर्षांनी मला तिथे गायला बोलवलं, पैसे देऊन. तसंच मला असं वाटतं की वसंत उत्सव जेव्हा मी करणार होतो, तेव्हा जे मला मदत करणार होते, त्यांना स्वाभाविकपणे स्पॉन्सर्स मिळाले नाहीत आणि ते मला म्हणले की "राहुल, होत नाही माझ्याकडनं. तर तू फार लहान, मी 26-27 वर्षाचा होतो जेव्हा पहिला वसंत उत्सव केला. तर तू ह्या भानगडीत पडू नकोस." षण्मुख आनंदला. तर तेव्हा मी माझे शेअर विकले. जे काही मी तेव्हा सीए जे काही डोक्यात होतं, ते सगळे जे काही होतं, मी म्हटलं, "तुम्ही नका करू काका." आणि मला अजिबात वाईट नाही वाटलं. मी आज प्रत्येक खेपेला जेव्हा मी वसंत उत्सवच्या स्टेजवर जातो, तेव्हा मी त्यांना धन्यवाद देतो, की त्यांच्यामुळे मी हे करू शकलो. त्यामुळे असे टर्निंग पॉइंट्स माझ्या आयुष्यामध्ये खूप आले. नाना भेटले मला त्याच्यामुळे. जेव्हा अगदी सुरुवात होती तेव्हा कुठेतरी आता हे क्षेत्र खूप अनप्रेडिक्टेबल आहे हो. आणि आपला रियाज लागतोच पण तितकंच आपल्याला ते विकताही आलं पाहिजे असं एक असतं हल्ली. सो माहिती नाही की कितपत जमेल, कितपत पुढे म्हणजे आपल्या गाण्यावरती आपली श्रद्धा असते पण निभाव कितपत लागेल. तर त्यावेळेला थोडासा हा डिलेमा नव्हता का की फायनान्शियली मी कसं सेट करू सगळ्या गोष्टी? आणि सुरुवातीला होतं ना, कारण माझे सगळे मित्र सीए झाले. सगळ्यांना चांगल्या चांगल्या नोकऱ्या लागल्या आणि तेव्हा मला ₹500 मिळायचे एका गाण्याचे. तेव्हा मला काही काळ असं वाटलं, "अरे बापरे! काय आपण केलंय?" पण मी म्हणलं तसं माझ्या आजोबांवर इतका जास्ती विश्वास आहे आजही, की हे जे मी करतोय हे त्यांच्याकरताच करतोय असं मला कायम वाटतं. त्याच्यामुळे जे काय मिळणार आहे, नाही मिळणार आहे त्यांच्यामुळेच मिळतं मला किंवा त्यामुळे मी पूर्णपणे आय वॉज ऑल आउट की ह्याच्यातनं पैसे मिळतील का नाही, कधी मिळतील, कसे मिळतील किंवा मी काय करायला पाहिजे म्हणजे मी कोणाकडे जाऊन काय म्हणतात त्याला प्लॅटफॉर्म करता मी कधी हा झगडा केला नाही. त्याच्यामुळे आय हॅव ऑलवेज लिव्ड ऑन माय टर्म्स. मी कधी कोणाकडे गेलो नाही की मला गाणं द्या, माझं गाणं करा.
म्हणून म्हणतो की माझे आजोबा किंवा त्यांचे आशीर्वाद इतके घट्ट माझ्या पाठीशी आहेत की मला जे जे करायचं होतं ते मी करू शकलो. मग ते संगीत नाटक असेल किंवा ती फिल्म असेल, प्रत्येकाला स्ट्रगल असतोच. आणि बरोबर. मला ते सगळ्यात जास्त काही आयुष्यामध्ये आवडत असेल तर स्ट्रगल. सगळ्यात मला ती प्रोसेसच आवडते. मग त्याच्यानंतर वसंत उत्सव 3 दिवसात संपतो, पिक्चर त्या दिवशी रिलीज होतो, संपतो, पुन्हा नाटक येतं, स्टेजवर येतं, संपतं. पण त्याला लागणारा जो काळ असतो, ते त्याच्या मागे परिश्रम जे असतात, कष्ट असतात, मला तोच सगळ्यात आवडतो. पण मग याच वयात म्हणजे याच तरुण वयात आपलं लग्नही होतं हां. आणि आपल्याला एक कुठेतरी सेटल व्हावं लागतं. हं. तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज. सो तेव्हा म्हणजे जेव्हा तुझं लग्न झालं तेव्हा तू असा प्रॉपर एस्टॅब्लिश्ड गायक नाही. होतास? मी प्रॉपर एस्टॅब्लिश, मी शास्त्रीय संगीतामध्ये मी एस्टॅब्लिश झालो होतो. बरोबर. पण प्रॉबेबली आत्ता जसं आहे तसं तेव्हा नव्हतं. पण मला कधी हा प्रॉब्लेम नाही आला की बुवा, किंवा नेहालाही असं कधी वाटलं नाही की पुढच्या महिन्यात पैसे येणार आहेत का नाही. कधी कधी 2-3 महिने कार्यक्रम मिळायचे नाही, तेव्हा मला असं कधी वाटायचं आईला आता काय करायचं. सो हे मी म्हणलं तसं ना, त्याच्यातच मजा असते की आणि समजून घेणारी पार्टनर पण 100% लागते अशा वेळी. 100% त्याच्याशिवाय नाही होऊ शकत काही. अजून एक गोष्ट तुझ्याबद्दल मला समजली की तू खूप चिडचिड करतोस. हो. तर हे कुठून आलंय? हे आजोबांकडनं आलंय, नाही. बाबांकडनं आलंय? नाही. माझे आजोबा कसे होते मला माहिती नाही, चिडके होते का नाही. माझे वडील नाही अजिबात असे. मी चिडचिड एकाच गोष्टीवरनं करतो, वेळ. वेळ नाही पाळली कोणी की मला माहिती नाही, OCD असू शकतो, पण मला वाटतं की इट्स अ पार्ट ऑफ डिसिप्लिन. जर तुम्ही वेळेत नाही गेला तर फ्लाईट पण निघून जाते हो. तर त्यामुळे काय इतकं डिफिकल्ट असतं वेळ पाळणं, आणि त्याच्यावरनं माझी चिडचिड होते. आणि खास करून या क्षेत्रातल्या लोकांचं बऱ्याचदा असं होतं म्हणजे हो. त्यांना कुठेही जाऊन थंब करायचं नसतं, त्यामुळे ते म्हणजे लेट ह्या जाण्याचा. क्षेत्रामध्ये असं आहे की यू हॅव टू बी फॅशनेबली लेट. म्हणजे तुम्हाला लेट झाला तर तुम्ही मोठे. हा, की लगेच अरे आला, असं होतं ते, की सगळेजण येऊन बसले आणि नंतर अचानक कोणीतरी एंट्री केल्यानंतर जो एक ते आय थिंक असावं. पण मला नाही कधी. मी तुला तसं वेळेत नाही. जातो, वेळेत घरी जातो. आणि अजून एक असं आहे की तू खूप इमोशनल आहेस तुझ्या हो बाबांबद्दल. आहे ना, आई तू बाबा बापू सगळेच. म्हणतोस त्यांना. हो, लहानपणापासून. ते गाण्याच्या क्षेत्रात माझ्या वडिलांना खूप चांगलं गाणं कळतं, पण एक 4-5 वर्ष ते विनायक बुवांकडे शिकले पण. ओके. पण त्यांचं टॉन्सिलचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांचा आवाज जो गेला कम्प्लिटली, त्याच्यामुळे गाता नाही आलं त्यांना. पण मला वाटतं की माझ्या वडिलांसारखा दुसरा क्रिटिक मला आयुष्यात दुसरा कोणीच नाही मिळाला. आणि मला त्याचं कधी वाईटही नाही वाटलं. मला इतक्या कार्यक्रमांमध्ये मी गायलो, मला कधीही माझ्या वडिलांनी सांगितलं नाही तू चांगलं गायलास. आत्ता 4-5 वर्षांपूर्वी मी तेव्हा मला वाटतं आय थिंक स्टोरी पण टाकली, म्हणजे आत्ताचा काळ आहे इंस्टाग्रामचा, की आज वडिलांनी येऊन सांगितलं की चांगला मांडलास रे तू आज राग. आणि आय थिंक दॅट वॉज द बेस्ट अवॉर्ड. असा अवॉर्ड मला आजपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे प्रत्येक हे मला घाई होते, सूर लागत नाही आहे, अमुक होत आहे, नीट मांडणी होत नाही आहे, असंच मी कायम ऐकलेलं आहे माझ्या वडिलांकडनं. सो त्यांनी मला हे सांगणं की चांगला. आणि आता इज अ प्युरिस्ट, त्याला अजिबात मी अरेतुरे करतो, त्याला अजिबात आवडत नाही बाकीचं काही ऐकायला. पण आता माझ्यामुळे तो यूट्यूब कलेक्टिव्ह ऐकायला लागला. त्याच्यानंतर वसंत उत्सवमध्ये ज्या काही बाकीच्या गोष्टी होतात त्या पण तो तितकाच एन्जॉय करतो. बरोबर. आणि तुझी दुसरी क्रिटिक आहे रेणुका. रेणुका क्रिटिकपेक्षा मला असं वाटतं ना, रेणुका काही मी चुकूच शकत नाही आयुष्यामध्ये, असं आहे तिचं, की कुणी मला जरी काय रे राव असं म्हणलं की ती अशी येऊन उभी राहते. आई असेल, माझी आई असेल, माझी बहीण असेल, एनीवन, की बाबाला नाही बोलायचं. नाही, मी हे का म्हटलं कारण मी तो एक व्हिडिओ I know, बघितला होता फेसबुकवरचा. येस. अरे ते दीनानाथ असे नाही गायचे, तुला सगळी लोक ओरडतील ना, असं ओरडतील. असं सगळं तिने केलं होतं. तिला तेव्हा माहिती नव्हतं, मोबाईल होता समोर. आणि नाही. त्या काळामध्ये लोक आहेत हे बघतायत आणि काहीतरी बोलतायत, हे तिला काही माहितीच नव्हतं. बरोबर. त्याच्यामुळे ती म्हणली हे काय गातोय, हे असं नाही गायलेले.
कारण त्यावेळेला मी वसंतरावचं रेकॉर्डिंग सुरू होतं आणि ते जे दीनानाथ मंगेशकरांच्या करता जे रेकॉर्डिंग झालं होतं बरोबर त्याच्यामध्ये असं नव्हतं. त्याच्यामुळे ती म्हणत होती अरे असं नाहीये. नाहीये. मग बघ मी खूप सुरात गाते आणि ते इतकं व्हायरल झालं की मला जिकडे मी जायचो तिथे मला रेणुकाचे बाबा म्हणून आई ग ओळखायचं. ती जेव्हा सोशल मीडियावरती तिचा प्रेझेन्स आला हा. आणि ती व्हायरल झाली तर त्यावेळेला थोडस भीती नाही वाटली का की सोशल मीडिया अरे बापरे नाही किंवा तिचं वय बघता ती लहान आहे. तिला हे माहितीच नव्हतं ना आणि आम्ही तिला कधी हे असं सांगितलं नाही. मी फक्त तिला हेच सांगितलं रस्त्यावरती जेव्हा फोटो काढतात तिला येऊन भेटतात तर म्हणलं बाळा तुला एक सांगतो तुला काहीही येत नाही तरी तुला लोक इतकं विचारतात वाटेल ते कर अँड मेक मी प्राऊड की रेणुकाचा बाबा म्हणून मला लोक ओळखतील. मग तुला कुकिंग करायचं असेल तर कुकिंग कर तुला जे करायचं ते कर तुला गायलाच पाहिजे असं काही नाही. सो मी तिला हे प्रत्येक वेळेला सांगतो की यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी हंबल. हे जे काय मिळालंय आपल्याला हे आशीर्वादांमुळे मिळालंय पण जोपासणं आणि पुढे जाणं हे सर्वस्वी तुझ्या हातात. आणि ती तुझ्याकडे गाणं शिकतेय नाही पण ती गाणं शिकते गाणं शिकते. हो मग सोनार कोणी दुसरा आहे का? काय आहे माझ्याकडे ती बसतच नाही आणि मला तू म्हणलीस तशी मला शिकवते ती त्याच्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाही. मला जरा तिचं प्राथमिक शिक्षण होते. अपर्णा केळकर म्हणून आहे तिच्याकडे शिकते. ओके दॅट्स ग्रेट. तू जेव्हा स्टेजवर असतोस तेव्हा लोकांचं किंवा लोक जेव्हा तुला ऐकत असतात ते काय एन्जॉय करतात हे महत्वाचं आहेच पण तू निर्गुणी भजन खूप जास्त स्वतः जे गातोस ते एन्जॉय करतोस असं एक मला इनपुट मिळालंय. हो नो डाऊट. निर्गुणी भजन म्हणजे एकतर मला सांग की नेमकं काय. कसं आहे की आपण जे अभंग ऐकतो किंवा आपण जी भजनं ऐकतो ती सगुणी आहेत ज्याच्यामध्ये गणपतीचं गात असो तर आपण त्याचं वर्णन करतो किती सुंदर आहेस तू आणि तू पाव रे मला फक्त तुझं दर्शन हवंय. आणि हे जेव्हा निर्गुण फिलॉसॉफी अशी आहे की मी मगाशी म्हणलं ना डोळे मिटल्यानंतर एक वेगळं जग असतं आणि आपण जे सगळं बाहेर हुडकत असतो ते आपल्या आतमध्ये असतं. त्याचा शोध घ्या त्याचा मागोवा घ्या की तो जो काय एक राम स्वरूप ज्याला आत्माराम म्हणून तो आपल्याच मध्ये आहे कशाला बाहेर जातोस. हेच सगळं कबीरांनी सांगितलंय हेच नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथांनी सांगितलंय. याचं वर्णन करणारी ही सगळी भजनं जी आहेत त्याच्यामध्ये विरक्ती आहे. हां आणि कुमारजींचं मोठेपण एवढ्या करताय की ही गोष्ट त्यांनी क्लासिकलच्या स्टेजवर आणली तसा विचार करून आणि खूप मोठं करून ठेवलं त्याला. तर त्या सुरांचे लगाव पण वेगळे आहेत ते फोकमधनं येणारेच आहेत आणि त्या पद्धतीने ते तुम्ही जेव्हा गाता तेव्हा तुम्ही मला असं वाटतं की मी खूप झोन आउट होतो. म्हणजे मला जरी मगाशी म्हणलं की लोक आहेत अमुक माहिती असतं तरी मी स्वतः निघून जातो कुठेतरी ते गात असताना. आणि लिटरली ज्याला ट्रिप म्हणतो तशी त्या एका ट्रिपवर जातो. खूप काहीतरी ॲबस्ट्रॅक्ट काहीतरी चालू असतं डोक्यामध्ये काय चालू असतं हेही माहिती नसतं. सो ज्याला पूर्णपणे हरवून जाणं म्हणूयात आपण स्वतः तसा जातो त्या सुरांमध्ये. त्यामुळे मला वाटतं की ते लोकांना काहीतरी वेगळं भावतं आणि आम्हाला खरंच आता ऐकायची आणि आमचे कान तृप्त व्हावेत अशी आमची खूप इच्छा आहे. सो मला वाटतं आपल्या इंटरव्ह्यूचा शेवटच तुझ्या निर्गुणी भजनाने व्हावा. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊं जी हो ध्याऊं जी दूजे के संग नहीं जाऊं जी न जाऊं जी जाऊं जी न जाऊं जी जाऊं जी न जाऊं जी पत्ते न तोडू जी. सोपं आहे सगळ्यात हे. हो पत्ते न तोडू जी पत्थर न पूजू जी मैं
ना कोई देवल जाऊं जी, बान बान की मैं लकड़ी न तोड़ूं, बान बान की मैं लकड़ी न तोड़ूं, ना कोई झाड़ सताऊं जी, हो ना कोई झाड़ सताऊं जी, दूजे के संग नहीं जाऊं जी, न जाऊं जी, जाऊं जी, न जाऊं जी. वाह, खूप सुंदर, खूप धन्यवाद. सुंदर.